हॅलो फ्रेंड्स, मी विद्या आणि स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात्री ना आमचा बेसिंगचा नळ तुटला होता, तर अख्ख्या किचनमध्ये पाणी झालं होतं. तर रात्री पाणी भरण्यातच वेळ गेला पुसण्यात. तर सकाळी मी इथे सगळे भांडी लावून घेतली, पसारावर, त्यानंतर लागली माझ्या कामाला. तर इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलं, त्यानंतर भाजीला काहीच नव्हतं. तर हे रात्री दही आणलेलं होतं, तर त्याचीच मी इथे कढी करणार होती. तर मी एकदम शॉर्टकट कढी केली. सगळं एका मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि डायरेक्ट फोडणी दिली. तर तोपर्यंत गोलू दादा झोपलेलाच होता, कारण त्याची तब्येतच खराब आहे. आज खूप लेटपर्यंत झोपला, 10 वाजले होते तरी उठला नाही. त्यानंतर मिस्टर आले, 10 वाजता मिस्टरांचं जेवण आणि माझा चहा एकत्रच होतो, कारण त्यांना लवकर जेवण लागतं. त्यानंतर मी लगेच भांडे घासून घेतली, कारण गोलूची तब्येत खराब होती. तर नंतर मला टाईमच भेटत नाही. तो झोपलाय तोपर्यंतच मी सगळे कामं करून घेते. तो उठल्यानंतर त्याला जेवण चारलं आणि दुपारी त्याला औषध दिलं. तर औषध तो पित नव्हता, पण आज कसं काय पिलं काय माहीत. त्यानंतर मिस्टरांनी रात्री इथे चिकन आणलं होतं. तर चिकन मी मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. एका कढईत तेल टाकून घेतलं आणि काही खडे मसाले टाकले. त्यानंतर कांदा मस्तपैकी तळून घेतला आणि त्यानंतर त्याच्यात चिकन टाकलं आणि चिकन गरा मस्त हलवून घेतलं आणि झाकून ठेवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो मिरची टाकून घेतली आणि झाकून ठेवलं. त्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये पावडर मसाले टाकले. त्यानंतर परत त्याला हलवून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून त्याला झाकून ठेवलं आणि चिकनची भाजी तयार आहे. अशीच चिकनची भाजी आम्हाला आवडते. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.